सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रँचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नणदी येथील प्राथमिक मराठी व कन्नड शाळा सुधारणा समितीची नवीन रचना। चिकोडी तालुक्यातील नणदी येथील मराठी प्राथमिक मुला-मुलींची शाळा व कन्नड प्राथमिक शाळा नणदी येथे शाळा सुधारणा समिती SDMC समितीची सन 2025 ते 2028 सालासाठी नवी समिती रचना करण्यात आली आहे। यावेळी मराठी शाळेसाठी राजू चव्हाण यांची सलग 6व्यांदा SDMC अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली। उपाध्यक्ष सारिका संतोष जिरगे यांची निवड करण्यात आली। तसेच कन्नड प्राथमिक शाळेच्या SDMC अध्यक्षपदी सुरेश बाबू मस्ते तर उपाध्यक्षपदी लक्ष्मी बाळकृष्ण चक्रे यांची नेमणूक करण्यात आली। यावेळी दोन्ही शाळेच्या शिक्षक वर्गाकडून व गावातील मान्यवरांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी नणदी माजी तालुका पंचायत सदस्य मल्लू हवालदार, शिक्षणप्रेमी रामचंद्र मडिवाळे, दुंड्याप्पा सुळे, बाबासाहेब देसाई, राजू शिंदे, विलास चव्हाण, मल्लाप्पा एलोरे, राजू हवालदार, सुनील चिनगे, कृष्णा सुरनावर, केदारी कुंभार इत्यादी मान्यवरांसह नवीन SDMC समितीचे सदस्य, शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी नणदीहून संपत थोरात।